नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी आज आपण अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। जर तुम्ही घरकुलासाठी अर्ज केलेला असेल, तुमचे नाव यादीत आलेले असेल किंवा तुम्ही अनुदानाची वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। कारण घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वाढीव 50,000 रुपये जमा करण्याबाबत राज्य शासनाने अधिकृत शासन निर्णय घेतला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कोणत्याही ठिकाणी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, हा निर्णय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घेण्यात आला आहे। दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागास प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा 100% देण्यासाठी तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। आता सगळ्यात आधी आपण पार्श्वभूमी समजून घेऊया। सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण आहे। ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पक्के आणि सुरक्षित घर मिळावे या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासन विविध घरकुल योजना राबवत आहेत। त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही प्रमुख योजना आहे। याच धर्तीवर राज्य शासन विविध प्रवर्गांसाठी स्वतंत्र आवास योजना देखील राबवत आहे। या सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागांतर्गत स्थापन केलेल्या राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत केली जाते। सन 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिस्स्यातून 50,000 रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय 4 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आला होता। म्हणजेच आधी मिळणाऱ्या रकमेव्यतिरिक्त 50,000 रुपये वाढीव देण्यास शासनाने मान्यता दिली होती। परंतु या वाढीव रकमेच्या प्रत्यक्ष वितरणासाठी निधीची आवश्यकता होती। आता त्यासाठीच 60 कोटी रुपयांचा निधी अधिकृतपणे वितरित करण्यात आला आहे। या योजनेसाठी एकूण 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। त्यापैकी 60 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे। हा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली म्हणजेच BDS प्रणालीद्वारे संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे। यामुळे निधीचा वापर पारदर्शक आणि नियमानुसार होणार आहे। आता महत्त्वाचा प्रश्न, लाभार्थ्यांना नेमके किती पैसे मिळणार? आतापर्यंत घरकुलासाठी साधारणपणे 1,20,000 ते 1,30,000 रुपये अनुदान दिले जात होते। यामध्ये शौचालयासाठी वेगळी रक्कम आणि मनरेगा अंतर्गत मजुरीचा भाग वेगळा असतो। आता वाढीव 50,000 रुपयांमुळे एकूण घरकुलाचे बजेट सुमारे 2,10,000 रुपयांपर्यंत जाणार आहे। या 50,000 रुपयांपैकी सुमारे 35,000 रुपये सोलर पॅनलसाठी आणि 15,000 रुपये घरकुलासाठी अतिरिक्त देण्यात येणार आहेत। त्यामुळे लाभार्थ्यांना अधिक सक्षम आणि सुविधा असलेले घर बांधणे शक्य होणार आहे। ग्रामीण भागात वीज समस्येचा विचार करता सोलर पॅनलची सुविधा ही मोठी मदत ठरणार आहे। शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की हा निधी केवळ मंजूर उद्देशासाठीच वापरायचा आहे। निधीचा गैरवापर झाल्यास ती गंभीर बाब मानली जाईल। तसेच संबंधित अधिकाऱ्यांमार्फत निधीचे नियंत्रण आणि वितरण केले जाणार आहे। निधी सिंगल नोडल एजन्सी खात्यामध्ये वर्ग करून त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणून जर तुमचे घरकुल मंजूर झालेले असेल आणि तुम्ही वाढीव 50,000 रुपयांची वाट पाहत असाल, तर आता तुमच्यासाठी सकारात्मक घडामोड झाली आहे। 60 कोटी रुपयांचा निधी वितरित झाल्यामुळे लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। मित्रांनो, हे अपडेट खरोखरच दिलासा देणारे आहे। अनेक लाभार्थी वाढीव अनुदानाबाबत संभ्रमात होते, परंतु आता शासन निर्णयाद्वारे निधी मंजूर आणि वितरित झाल्यामुळे प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे। त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या। जर तुम्ही घरकुलासाठी अर्ज केलेला असेल, तर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का, खाते सक्रिय आहे का, याची खात्री करून घ्या। कारण अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यामध्येच जमा केली जाणार आहे। तसेच ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात राहा। थोडक्यात सांगायचे झाले तर, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत इतर मागास प्रवर्गासाठी वाढीव 50,000 रुपये देण्यासाठी 60 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर करून वितरित केला आहे। त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ही माहिती जास्तीत जास्त घरकुल लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच शासकीय योजना व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।